नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये कोंबडी वड्याची रेसिपी आहे। त्याच्यासाठी हे जे मसाले दाखवलेत त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इथे अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। आयत्या वेळेस सगळ्यांकडेच कोंबडी वड्याचं पीठ तयार नसतं, त्यामुळे हे इन्स्टंट पीठ आहे। आता याच्यामध्ये चवीपुरती हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे गरम तेलाचं मोहन घालायचे आणि जे तुम्हाला मी खडे मसाले दाखवलेले ते मसाले मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्यायचे। तेल घातल्यानंतर हे मसाले जेवढे मी घेतलेले तेवढे सगळे याच्यामध्ये घालायचे आणि पाणी घ्यायचे आणि थोडं घट्ट आपण गव्हाचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे आणि थोडं आपण ग्रेव्ही बनवतोय तोपर्यंत हे पीठ आपण मुरत ठेवायचं आहे। त्यामुळे रवा पण आहे तो जो टाकलेला आहे तो छान भिजतो आणि आता पीठ मळून घेते। सगळ्यात आधी मी इथे टोमॅटो, कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे, फक्त टोमॅटो भाजलेला नाही। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घालायची, मसाले घालायचे, ओलं खोबरंच घेतलेलं आहे मी। मसाले सगळे ह्याच्यामध्ये घातले की थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण नेहमी चिकनचं कालवण ज्याप्रमाणे बनवतो सेम तीच पद्धत आहे। आणि आता मसाला वाटून झालेला आहे। पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे, मसाला घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हळद घालायची अर्धा चमचा आणि छान तेल सुटोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। आता 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे। याच्यामध्ये गरम मसाला वापरायचा नाही आहे आणि तुमच्याकडे जर मालवणी मसाला असेल तर 2 मोठे चमचे मालवणी मसाला घालायचा आहे। खूप भारी चव येते या करीला, चिकन करीला। मालवणी मसाला जर नसेल तर घरचा मसाला घातला तरी काही हरकत नाही, पण कारण सगळ्यात महत्त्वाची टेस्ट ह्याला या वड्यांची आहे। तुम्ही कुठल्याही करीसोबत खाल्ले तरी ते बेस्टच लागणार आहे। आता हे चिकन धुवून ठेवलेलं आहे मी अर्धा किलो, हे याच्यामध्ये घालायचं आणि पाणी न घालता आपण हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं। मसाला आता चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याच्यावर आपण 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि याचा रंग पण बघा खूप छान आहे, कारण मी याच्यामध्ये मिरची पावडर जी आहे ती घरातली मिरची पावडर असल्यामुळे रंग खूप छान येतो। आणि आता झाकण ठेवते मी याच्यावर 10 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर आपण चिकन शिजल्यानंतर तेल खूप सुंदर सुटलेलं आहे, याला बघू शकता तुम्ही। आधीच जर पाणी तुम्ही घातलं चिकनमध्ये तर चिकन एकदम ओशाळ लागतं, टेस्ट खूप खराब लागते त्याची आणि तेल पण व्यवस्थित सुटत नाही। आता नंतर याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे, जास्त पाणी घातलेलं नाही मी, 1च वाटी पाणी घातलेलं आहे। आता परत याच्यावर झाकण ठेवायचं, कारण आता पाणी घातल्यानंतर तुम्हाला सगळं तेल याच्यात दिसणार नाही। झाकण ठेवलं की याला खूप छान परत तरी सुटेल। आता तोपर्यंत मी इथे पीठ छान भिजलेलं आहे। एक छोटा उंडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान, जर पातळ तुम्हाला कडक पुरी हवी असेल याची वड्यांची तर तुम्ही पातळ लाटायचं आणि जर जाड हवे असेल तर जाड लाटायचं। मग आता मी इथे छोटं माझ्याकडे झाकण होतं त्याच्या साहाय्याने मी इथे मधनं गोल करून घेते। मस्तपैकी वडे बारीक गॅसवर तळून घेते किंवा गोलसुद्धा तळले तरी खूप सुरेख लागतात। सगळे वडे मी आता तळून घेते। तुम्ही पण घरी व्हिडिओ आवडल्यास नक्की ट्राय करा आणि कोंबडी वड्याचा आस्वाद नक्की घ्या। खूप सोपी पद्धत आहे, सगळ्यांकडेच कोंबडी वड्याचं पीठ तयार नसतं, अगदी इन्स्टंट आहे, सेम तशीच चव लागते। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। किती सुंदर तरी सुटलेली आहे बघू शकता तुम्ही।